नो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर व्हेरियस शेप्स. वेगवेगळ्या शेप्ससाठी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? आता इथे सर्क्युलर शेपच घ्यायचे आहेत. या ठिकाणी पहा सॉलिड सर्क्युलर घेतलेला आहे. सॉलिड सर्कल आहे ज्याचे डायमीटर d आहे. याच्यासाठी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? पाय बाय 32 डी रेस टू 4. आय एक्स एक्स काय असतो? पाय बाय 64 डी रेस टू 4. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आय थिंक एक व्हिडिओ सोडून त्याच्या मागचे व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ बेंडिंग स्ट्रेसचा स्टँडर्ड फॉर्म्युले बघितले. आय एक्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 64 डी रेस टू 4. आय वाय वाय इज इक्वल टू पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4 आणि आय झेड झेड इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. मग हे दोन ऍड केल्यानंतर आपल्याला मिळेल की पाय बाय 32 इंटू डी रेस टू 4. अशा प्रकारे आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. त्यानंतर जर हा हॉलो शाफ्ट घेतला, सपोज हॉलो सर्क्युलर शाफ्ट घेतलेला आहे एक्सक्यूज मी, हॉलो सर्क्युलर शाफ्ट घेतलेला आहे ज्याचा आउटर डायमीटर आहे कॅपिटल डी आणि इनर डायमीटर आहे स्मॉल डी. तर त्या केसमध्ये जे काही आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो आय झेड झेड, हा मिळतो पहा पाय बाय 32 डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. सिंपल फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये फक्त स्मॉल डी रेस टू 4 करायचा आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, डायरेक्टली ऑब्जेक्टिव्हला विचारतात. त्यानंतर पाहूयात की ट्यूब सेक्शन इथे दिलेले आहे. ट्यूब सेक्शन एक ट्यूब काढलेली आहे पहा. मग ट्यूबचा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? तर 2 पाय आर क्यूब इंटू टी. 2 पाय आर क्यूब इंटू टी. टी म्हणजे अप्लाइड टॉर्क, आर फॉर रेडियस ऑफ ए ट्यूब. मग त्यानंतर पहा की आता हे हॉलो आणि ट्यूब याच्यामध्ये फरक कसा करायचा, किंवा हे हॉलो सर्कल आहे की ही ट्यूब आहे हे कसं डिसाइड करायचं? तर इथं पहा मित्रांनो, मी एक नोट लिहिलेली आहे. कर्सरवरती लक्ष ठेवायचे सर्वांनी. इथं मी एक नोट लिहिलेली आहे. इफ डी बाय टी small d by t is greater than or equal to 10 then it is tube section. या ठिकाणी पहा small d by t is greater than or equal to 10 then it is tube section आणि if d by t is less than 10 then it is hollow circle. या ठिकाणी पहा पुन्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला थिकनेस आहे आणि मग जेवढा न्यूमरेटर जास्त डिनॉमिनेटर कमी तेवढा रेशिओ काय होणार आहे? वाढत जाणार आहे. आणि हा जर रेशिओ जास्त असेल, ग्रेटर दॅन 10 असेल, तर आपल्याला काय मिळेल? ते हॉलो सर्कल मिळेल. आणि जर हा लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असेल तर त्याला काय म्हणणार? ट्यूब सेक्शन. म्हणजेच जर कदाचित तुम्हाला असं काढायला सांगितलं आणि मेन्शन केलं नाही की ही हॉलो सर्कल आहे की ट्यूब आहे, तर तुम्हाला एकदा चेक करावं लागेल की ही ट्यूब आहे की हॉलो सर्कल आहे आणि मग कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा हे ठरवावं लागेल तुम्हाला. त्यानंतर पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे पोलार सेक्शन मॉड्युलस काढू, या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाइड टॉर्क दिलेला असेल, पोलार सेक्शन मॉड्युलस काढावं लागेल, रेडियस मिळेल आपल्याला, रेडियस ऑफ शाफ्ट आपल्याला माहिती असेल, त्यावरून आपल्याला टाउ मॅक्सचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे एक प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह एमपीएससी विचारते की फाइंड आउट मॅक्सिमम शिअर स्ट्रेस किंवा फाइंड आउट शिअर स्ट्रेस ऍट ए डिस्टन्स दिस फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस, असं एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पेपरमध्ये विचारलं जातं. मी प्रयत्न करेल तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह देण्याचा. पेपरमध्ये आलेला ऑब्जेक्टिव्ह आपण ज्यावेळेस पेपरचं डिस्कशन घेऊ त्यावेळेस आपण सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी पहा कन्सेप्ट आपल्या पहिल्यांदा क्लिअर करत जाऊयात. त्यानंतर पहा मित्रांनो, काही बेसिक डेफिनेशन आहेत. स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट. शाफ्टची स्ट्रेंथ कशावरून डिफाईन होते? तर ability of a shaft to resist twisting moment. स्ट्रेंथची डेफिनेशन बघितली होती. ability of a material to resist external load. म्हणजेच या ठिकाणी सेम डेफिनेशन आहे. ability of a shaft to resist twisting movement. जी काही ट्विस्टिंग मुवमेंट रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी आहे त्याला स्ट्रेंथ म्हणलेला आहे. आणि स्ट्रेंथ इज इक्वल टू टी इज इक्वल टू टाऊ इंटू काय मिळतो? झेडपी. आता हे रिएक्शन फ्रेम मध्ये आलं, त्याच्यावरती आपण किती लोड लावू शकतो? इथे टी इज इक्वल टू टाऊ मॅक्स इंटू झेडपी. इथे टाऊ मॅक्स पाहिजे पहा मित्रांनो. त्यानंतर टॉर्शनल स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे काय? सेकंडरी डिझाइन क्रायटेरिया आपण म्हणलं होतं. एकदम कमी क्रॉस सेक्शन वाला मेंबर जेवढा फोर्स घेतो. टॉर्क रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट अँगल ऑफ ट्विस्ट. युनिट अँगल ऑफ ट्विस्ट करण्यासाठी किती टॉर्क द्यावा लागतोय? जनरली टॉर्शनल स्टिफनेस इज डिनोटेड बाय के आणि के चा फॉर्म्युला आहे जी जे अपॉन एल, वेअर जी इज काय म्हणतो? जीला शिअर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एल आहे आपली लेंथ ऑफ शाफ्ट. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, डेफिनेशन पण लक्षात ठेवायची, विचारलेले आहेत. त्यानंतर पहा टॉर्शनल रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे काय? तर जी जे इट इज अ प्रोडक्ट ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. याला म्हणलेलं आहे टॉर्शनल रिजिडिटी.
जसं की फ्लेक्झरल रिजिडिटी होतं, फ्लेक्झरल स्टिफनेस होतं आपल्याला मागच्या चॅप्टर मध्ये. सिमिलरली या ठिकाणी हे टर्म्स आहेत. त्यानंतर पाहूयात मित्रांनो टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी. एक नवीन डेफिनेशन टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी, अँगल ऑफ ट्विस्ट प्रोड्युस्ड बाय युनिट टॉर्क. जर युनिट टॉर्क लावला याच्यामध्ये, हा जो टॉर्क लावलेला आहे तो युनिट लावलेला आहे, तर मग किती अँगल ऑफ ट्विस्ट प्रोड्यूस होईल याला म्हणलेला आहे टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी. याच्या रिव्हर्स आहे पहा. ही सेकंड डेफिनेशन आणि फोर्थ डेफिनेशन एकमेकांना रिव्हर्स आहेत, म्हणून टॉर्शनल स्टिफनेस इज रेसिप्रोकल ऑफ टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी. आणि मग L अपॉन GJ, टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी इज इक्वल टू L अपॉन GJ असंही आपण म्हणू शकतो. मग इथं हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तुम्हाला एकतर आयदर डेफिनेशन विचारतील किंवा मग फॉर्म्युलेज तुम्हाला विचारतील किंवा थोडंसं काहीतरी कॅल्क्युलेट करायला सांगतील. दुसरं काही विशेष नाहीये, एकदम सोपा चॅप्टर आहे हा टॉर्शन. फक्त तुम्हाला एकदा पाहणं गरजेचं आहे याला डिटेलमध्ये, आणि 2-3 वेळा जर मगअप केलं तर लक्षात राहू शकतं. त्यानंतर पाहूयात पहा मित्रांनो शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन व्हेरियस सर्क्युलर क्रॉस सेक्शन. वेगवेगळ्या क्रॉस सेक्शन मध्ये शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशी येते. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, सॉलिड सर्कलची तर आपण पाहिली होती. जर सॉलिड सर्क्युलर शाफ्ट असेल तर न्यूट्रल ऍक्सिसच्या इथं 0 शियर स्ट्रेस आहे, आउटर पेरिफेरीला किंवा एक्स्ट्रीम फायबरला मॅक्सिमम शियर स्ट्रेस आहे, आणि जे काही व्हेरिएशन आहे ते लिनियर आहे व्हेरिएशन. काही काही ठिकाणी पहा मित्रांनो, इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं न घेता या साईडला पण असाच ट्रायंगल काढलेला असतो. आता क्लासरूम मध्ये मी तुम्हाला दाखवलं असतं काढून, पण हा ट्रायंगल असा अज्युम करा की याला मिरर इमेज केलेला आहे. एक हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, तर असंही व्हेरिएशन बरोबर आहे, असंच काढलं पाहिजे असं काही नाही, ते पण ऑप्शन तुमचं बरोबर येऊ शकतं. त्यानंतर पहा सॉलिड सर्क्युलर शाफ्ट बद्दल बोललो होता. हॉलो सर्क्युलर शाफ्ट पाहूयात. जर हॉलो शाफ्ट असेल, हा आतला डायमीटर आहे स्मॉल डी, बाहेरचा डायमीटर आहे कॅपिटल डी, न्यूट्रल ऍक्सिस भोवती. मग पहा या ठिकाणी टर्म मॅक्स ची व्हॅल्यू इथे मिळेल, आणि जे काही व्हेरिएशन आहे ते मधला जो हॉलो पार्ट आहे तिथं 0 शियर स्ट्रेस असेल, आणि जेवढा सॉलिड पार्ट आहे तेवढ्यामध्ये शियर स्ट्रेस जनरेट होईल. तर ही झाली आपली महत्वाची डायग्राम. तुम्हाला विचारलं जाईल ऑब्जेक्टिव्ह मध्ये, या एखादा शाफ्ट दिला जाईल आणि याचे शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं असेल. त्यानंतर पहा ट्यूब असेल तर सिम्पली जेवढी थिकनेस आहे तेवढ्या थिकनेस मध्ये तुम्हाला थोडंसं स्ट्रेट लाईन मिळेल, अशा प्रकारे ट्यूब सेक्शन साठी मिळेल. त्यानंतर पाहूयात की कंपोजिट सर्क्युलर क्रॉस सेक्शन. जर क्रॉस सेक्शन कंपोजिट असेल, कंपोजिट म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवलेला क्रॉस सेक्शन असेल तर काय होईल. तर पहा इथे एक मटेरियल आहे आणि एक आउटर मटेरियल वेगळं आहे. दोन वेगवेगळ्या कलर मध्ये मी डिनोट केले. सपोज पहिल्या मटेरियलचा G हा मोठा आहे दुसऱ्या मटेरियलच्या G पेक्षा, त्या केसमध्ये ज्या मटेरियलचा G मोठा आहे तो स्ट्रेस जास्त घेईल असं लक्षात ठेवायचंय तुम्ही, आणि मग त्या ठिकाणी शियर स्ट्रेस घेण्याची कॅपॅसिटी जास्त असेल, वरती स्ट्रेस कमी घेतलेला असेल. मग पहा आउटर पेरिफेरीला नाही येते, याच्या जॉईंट वरती येते मॅक्सिमम शियर स्ट्रेसची व्हॅल्यू. तर हे सिंपल आहेत, हे आतापर्यंत विचारून झालेले आहेत, आता हे विचारण्याची शक्यता आहे. मग हे लक्षात ठेवा, ज्याचा G मोठा आहे त्या ठिकाणी स्ट्रेस घेण्याची व्हॅल्यू जास्त आहे. मग पहिल्याचा G मोठा आहे म्हणून या ठिकाणी पहा इथं मॅक्सिमम स्ट्रेस आलाय, त्यानंतर दुसऱ्यामध्ये स्ट्रेस कमी आहे म्हणून इथं कमी स्ट्रेस आलेला आहे. तर अशा प्रकारे स्ट्रेस व्हेरिएशन होतं. डायग्राम लक्षात ठेवायची, डायग्राम काढून घ्यायची, व्हिडिओ पॉज करून सर्वांनी नोट्स मध्ये आपल्या. त्यानंतर पहा मित्रांनो, जर सेम मटेरियल आपण अपोजिट पद्धतीने वापरलं तर, म्हणजे आतमध्ये कमी G वालं मटेरियल वापरलं आणि बाहेर जास्त G वालं मटेरियल वापरलं, तर ज्याचा G जास्त आहे, G म्हणजे काय, शियर मॉड्युलस जास्त आहे, तो जास्त शियर स्ट्रेस घेईल. म्हणजेच पहा या ठिकाणी मॅक्सिमम शियर स्ट्रेस दुसऱ्या मटेरियलने घेतलेला आहे, त्यानंतर थोडंसं कमी झालेलं आहे आणि याने कमी स्ट्रेस घेतलेला आहे. तर हे येतं शियर स्ट्रेस व्हेरिएशन किंवा शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम या वेगवेगळ्या शेपसाठी. तर सॉमचा अभ्यास करताना आपल्याला किंवा जवळपास पूर्ण सिलेबस मध्येच टॉर्शन म्हणलं तर आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी सर्क्युलर पार्टच आहेत. मग सॉलिड सर्क्युलर असेल, हॉलो असेल किंवा कंपोजिट सर्क्युलर बार असतील, पण सर्क्युलरच आहे. पुन्हा एकदा एक छोटासा पॉइंट राहिला पहा यातला, की कॉम्बिनेशन ऑफ शाफ्ट. एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्ट पर्यंत टॉर्क जर ट्रान्समिट करायचा असेल तर आपल्याला दोन वेगवेगळे शाफ्ट कंबाईन करायला लागतात, आणि मग हे कॉम्बिनेशन करण्याचे दोन वेगवेगळे मेथड्स आहेत. एक आहे पॅरलल आणि एक आहे सेरीज मध्ये. या ठिकाणी पहा मित्रांनो, जर दोन शाफ्ट डायग्राम मध्ये, पहिल्या डायग्राम मध्ये पहा, कर्सर दिसतोय माझा सर्वांना. जर डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन शाफ्ट एका समोर एक जोडले असतील तर याला म्हणतात सेरीज कॉम्बिनेशन ऑफ शाफ्ट. आणि या ठिकाणी पहा एक बाहेरचा शाफ्ट आहे आणि आतमध्ये दुसरा शाफ्ट आहे त्याच्या, असं जर जोडलेलं असेल तर त्याला म्हणतात पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ शाफ्ट.
आता सिरीज मध्ये पाहूयात काय होतंय. फॉर सिरीज कॉम्बिनेशन टॉर्क इन ऑल शाफ्ट कनेक्टेड विल बी इक्वल. म्हणजेच या AB मध्ये आणि BC मध्ये जो काही टॉर्क असेल तो सेम असेल. म्हणजेच T1 इज इक्वल टू T2 असेल. T1 इज इक्वल टू T2 आणि टोटल थीटा कसा मिळेल आपल्याला, तर थीटा A टू C इज इक्वल टू थीटा 1 प्लस थीटा 2 म्हणजे थीटा AB प्लस थीटा BC. या ठिकाणी टॉर्क सेम राहतोय आणि थीटा ऍडिशन करून मिळते आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. मग ऍडिशन थीटा कसा काढणार आपल्याला, आपण ट्विस्टिंगचा फॉर्म्युला T बाय J इज इक्वल टू टाऊ अपॉन R इज इक्वल टू G थीटा बाय L असा आपल्याकडे आहे. मग T बाय J इज इक्वल टू G थीटा बाय L एवढंच घ्यायचं आणि मग त्याच्यामधून जे काही कॉमन टर्म आहे ते थीटा बाजूला काढायचं आणि उरलेल्या टर्म लिहायच्या. तर उरलेल्या टर्म मध्ये असं येईल बघा TL अपॉन GJ. मग T इन टॉर्क सेम आहे म्हणून दोन्हीकडे T सेम राहील. L1 अपॉन G1 J1 प्लस T इंटू L2 अपॉन G2 J2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता हेच जर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये केलं तर कसं मिळेल आपल्याला, तर when one shaft is inside another shaft and two shaft then two shafts are said to be connected in parallel. त्यानंतर या ठिकाणी पहा पहिल्या शाफ्टला जो काही टॉर्क मिळणार आहे आणि दुसऱ्या शाफ्टला जो काही टॉर्क मिळणार आहे तो वेगवेगळा आहे आणि टोटल टॉर्क इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला T1 प्लस T2. आता या ठिकाणी थोडंसं इमॅजिन करावं लागेल तुम्हाला. टोटल टॉर्क इज इक्वल टू T1 प्लस T2 पण अँगल ऑफ ट्विस्ट काय राहणार आहे रे मित्रांनो, या ठिकाणी पहा अँगल ऑफ ट्विस्ट सेम राहतो पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे जर आपण इथे एक अँगल काढला तर सेंटरला अँगल थीटा आहे, मग बाहेरच्याचा पण अँगल थीटाच मिळेल आपल्याला. म्हणून पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पहा इथं Θ1 इज इक्वल टू Θ2 मिळतंय. म्हणजेच T1L इंटू T1L डिवायडेड बाय G1 J1 इज इक्वल टू T2L डिवायडेड बाय G2 J2. या ठिकाणी लेंथ सेम आहे, वरच्या ठिकाणी टॉर्क सेम राहिला होता आणि मग टोटल टॉर्क इज इक्वल टू आपल्याला मिळेल T इज इक्वल टू T1 प्लस T2. तर हे पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये थोडंसं कन्फ्युजिंग असल्यामुळे आपल्याला हे खूप वेळा विचारलेलं आहे. मग लक्षात ठेवावं लागेल आता हा ही पार्ट. त्यानंतर पाहूयात टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. किती टॉर्क ट्रान्समिट होतो हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. टॉर्क ट्रान्समिटेड बाय द सॉलिड सर्क्युलर शाफ्ट. आता किती टॉर्क असतो हा फॉर्म्युला विचारलाय पहा MPSC ने 13ला 15ला त्यानंतर 17ला हाच फॉर्म्युला विचारलेला आहे. मग T बाय J इज इक्वल टू आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे टाऊ बाय R. मग T इज इक्वल टू पाय या ठिकाणी टाऊ अपॉन R इंटू J. J किती असतो पाय बाय 32 D रेस टू 4. एक D गेला आणि हा इथला D कॅन्सल आणि इथे 2 आहे आणि हा 32 आहे म्हणजे इथे 16 राहिला. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल T इज इक्वल टू टाऊ इंटू पाय D रेस टू 4 अपॉन 16. इथे FS असं पण साइन वापरतात पहा टाऊच्या ऐवजी स्ट्रेस म्हणून. मग एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा T इज इक्वल टू टाऊ इंटू पाय D क्यूब बाय 16. हा एक महत्वाचा फॉर्म्युला. त्यानंतर टॉर्क ट्रान्समिटेड बाय हॉलो शाफ्ट काय असेल, मग हॉलो शाफ्टचा जे वापरायचा फॉर्म्युला सेम राहतो पाय बाय 32 इंटू D रेस टू 4 मायनस स्मॉल d रेस टू 4. मग पहा या ठिकाणी d कॅन्सल नाही होते, मग हा d तसाच राहील आणि मग फक्त हा 32 चा 16 होईल. म्हणजेच T इज इक्वल टू टाऊ इंटू पाय d रेस टू 4 मायनस स्मॉल d रेस टू 4 अपॉन 16 d. खालचा d तसाच राहतोय, डी कॅन्सल होत नाही. मग हे दोन फॉर्म्युले विचारलेले आहेत पहा, एक 2-3 वेळा विचारलेले आहेत फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला किंवा नाही लक्षात ठेवले तरी तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता जर तुम्हाला जे ची व्हॅल्यू माहिती आहे. अगदी 30 सेकंदात पण तुमचं कॅल्क्युलेशन होईल. पण हे दोन फॉर्म्युले पाहणं खूप गरजेचं. त्यानंतर पहा मित्रांनो इथं आपण सॉलिड सर्क्युलर शाफ्ट घेतलं होतं किंवा सर्क्युलर शाफ्ट घेतलं होतं, रेक्टँगल का नाही घेतला. जर आपण रेक्टँगल घेतला असता तर काय झालं असतं पहा, जर या रेक्टँग्युलर पार्टला आपण ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला, हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे आणि याला ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की हा जो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे इट विल नॉट रिमेन रेक्टँगल, याचं चेंज होतं. म्हणजेच इथं जे काही आपण ॲझ्युम्शन केलं होतं पहा मित्रांनो की प्लेन सेक्शन बिफोर ट्विस्टिंग रिमेन्स प्लेन आफ्टर ट्विस्टिंग, तर हे काही फॉलो होत नाही इथं रेक्टँगल घेतल्यामुळं. हे फक्त कुठं फॉलो होणार आहे तुमचं सर्क्युलर क्रॉस सेक्शनला. म्हणजे जर तुमचा क्रॉस सेक्शन सर्क्युलर असेल तरच प्लेन सेक्शन बिफोर ट्विस्टिंग रिमेन्स प्लेन आफ्टर ट्विस्टिंग होईल. म्हणून इथं आपण रेक्टँग्युलर शाफ्ट घेतला नाही. पण जर सपोज आपण रेक्टँग्युलर शाफ्ट घेतला तर काय होईल पहा, when torque is applied to the non-circular section shear stress distribution is non-uniform.
अँड ऑल्सो wrapping ऑफ सेक्शन टेक्स प्लेस. याचं सेक्शनचं काय होतंय, wrapping होतंय. दॅट इज प्लेन सेक्शन बिफोर ट्विस्टिंग डज नॉट रिमेन प्लेन आफ्टर ट्विस्टिंग. आणि मग याचं अनालिसिस करायचं असेल तर आपल्याला IS कोडची मेथड यूज करावी लागेल. पहा IS 465 मध्ये 456 मध्ये आपल्याला दिलेला आहे स्टँडर्ड फॉर्म्युले. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह पहा, पेपरमध्ये विचारलेला ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून मी इथे ही नोट इन्क्लूड केली आहे की मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कुठे येतो. तर मॅक्सिमम स्ट्रेस विल बी ऍट मिडल ऑफ लॉंगर साइड. हा जो काही लॉंगर साइड आहे, ही शॉर्टर साइड झाली, ही लॉंगर साइड झाली, आणि मग लॉंगर साइडच्या मिडलला इथे जी काही स्ट्रेसची व्हॅल्यू मिळते ती मॅक्सिमम मिळते. हे लक्षात ठेवायचंय या ठिकाणी एक महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह. तर पहा एवढाच आहे ट्विस्टिंग चॅप्टर. ट्विस्टिंग मध्ये विशेष असं काही नाहीये, एकाच व्हिडिओमध्ये आपलं जवळपास संपलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टरला आपण पाहणार आहोत की कंबाईन ऍक्शन ऑफ बेंडिंग अँड ट्विस्टिंग. ते पण छोटाच व्हिडिओ असेल, विशेष असं काही नाहीये त्याच्यामध्ये. तर पहा मित्रांनो, थांबूयात इथे. परत एकदा पहा, शॉर्ट मध्ये मी परत रिव्हिजन पण करून घेतो तुमची. टॉर्शन मध्ये पहिल्यांदा बघितलं की लॉंगिट्युडनल ऍक्सिस भोवती जर रोटेशन केलं तर आपल्याला टॉर्शन मिळेल. त्यानंतर स्क्रू ऍक्शन किंवा राईट हँड थंब रूलने आपण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे टॉर्क हे डिसाइड करू शकतो. नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहिलं आपण ज्याच्यामध्ये होतं आपल्याला की TMD काढायची होती, ट्विस्टिंग मुवमेंट डायग्राम किंवा टॉर्शनल मुवमेंट डायग्राम काढायची होती. त्यानंतर टॉर्शनचे इफेक्ट काय आहे, टॉर्शनमुळे काय जनरेट होतंय, शिअर स्ट्रेस जनरेट होतोय ज्याची व्हॅल्यू 0 आहे सेंटरला, मॅक्सिमम आहे आउटर पेरिफेरीला किंवा एक्स्ट्रीम फायबरला. त्यानंतर कुठे जनरेट होतोय, लॉंगिट्युडनल ऍक्सिस पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ शाफ्ट आणि लॅटरल डायरेक्शन नॉर्मल टू द ऍक्सिस ऑफ शाफ्ट, या दोन ठिकाणी शिअर स्ट्रेस जनरेट होतोय ज्याचं व्हेरिएशन लिनियर आहे. त्यानंतर टॉर्शनल फॉर्म्युलाचे अज्युम्पशन्स आणि T/J इज इक्वल टू टाऊ बाय R इज इक्वल टू G थीटा बाय L या टर्म्स पाहिल्या. आणि पोलार सेक्शन मॉड्युलस ही सगळ्यात महत्वाची टर्म पाहिली. हॉलो सेक्शनची स्ट्रेंथ सॉलिड सेक्शन पेक्षा जास्त असते ट्विस्टिंग मध्ये. त्यानंतर वेगवेगळ्या मटेरियल वेगवेगळ्या शेप साठी पोलार सेक्शन मॉड्युलस आणि बेसिक डेफिनेशन. त्यानंतर शिअर स्ट्रेस व्हेरिएशन पाहिलं वेगवेगळ्या शेप वरती. पॅरलल कॉम्बिनेशन आणि सेरीज कॉम्बिनेशन ऑफ शाफ्ट. एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्ट पर्यंत टॉर्क ट्रान्समिट करायचा असेल तर त्याचं कॉम्बिनेशन पाहिलं. आणि लास्टला सिम्पली की काय फॉर्म्युले आहेत टॉर्कचे किंवा टॉर्क ट्रान्समिटेड बाय सॉलिड शाफ्ट आणि हॉलो शाफ्टचे फॉर्म्युले पाहिले इथं डेरिव्हेशन सहित. तर हा आहे इथला आपला ट्विस्टिंगचा चॅप्टर. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू.